पाहिजे. आणि जर पगार नाही मिळाला आपल्या मनासारखा म्हणजे त्याचा मोबदला जर आपल्याला मिळाला नाही तर आपण काय करायचं, युद्ध करायचं, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. हे काय शिकवतं, हे कोण शिकवतं आपल्याला, तर गीता शिकवते. म्हणजे महाभारत जे घडलं त्याच्यातूनच आपण समजून घेतो ना की हे कशासाठी आहे. आपल्याला जर अन्याय झाला किंवा तर आपण त्याच्यासाठी आवाज उठवायचं, हे आपल्याला गीता शिकवते. म्हणजे गीतेतून हे शिकायचं आपण. म्हणजे काय आपण काय आधीच कुठं एकदम हे नाही करायचं, जिथं बोलायचं तिथं आपण बोललं पण पाहिजे, ही गीता शिकवते आपल्याला. आणि ज्ञानेश्वरीतून आपण काय घेतलं पाहिजे की त्याच्यामध्ये संतांसारखं जगायला शिकलं पाहिजे. आपण संत होऊन गेले, संतांनी कसं अनुकरण केलं त्यांचा विचार आचार घेऊन आपण थोडस आपल्या वागण्यात बोलण्यात आचरणामध्ये बदल केला पाहिजे. हे ज्ञानेश्वरीतून आपण शिकलं पाहिजे. तर गीता ही मानवाला काय करते, जीवन मुक्त बनवते. आणि ज्ञानेश्वरी आपल्याला संत विचार देते, संतांसारखं वागायला शिकवते. म्हणून आता चाणक्य नीतीमध्ये उल्लेख आलेला आहे, कोणाकडून काय शिकायचं. तर त्याच्यामध्ये सिंहाकडून आपण किती गोष्टी शिकायच्या हे त्याच्यात उल्लेख केलेला. सिंहाकडून एक गोष्ट शिकायची, गाढवाकडून 3 गोष्टी शिकायच्या. परत आपण म्हणतो ना की कावळ्याकडून 5 गोष्टी शिकायच्या आणि कोंबडीकडून 4 गोष्टी शिकायच्या. पण मनुष्याकडून काय शिकायचं हा त्याचा उल्लेख नाही. म्हणजे बघा आपण किती माग आहे. म्हणजे प्राणी पक्ष्यांचं सुद्धा आपण घेतलं पाहिजे हे भगवंतांनी सांगितले, पण मनुष्याकडून काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं याचा उल्लेख चाणक्य नीतीमध्ये नाही. आता वशिष्ठ ऋषी जे होते त्यांनी एकदा रामाला उपदेश केला. म्हणजे वशिष्ठ ऋषी त्यांचे गुरु होते ना रामाचे. तर मग ते काय म्हटले एकदा की आता हे आहे म्हणजे पाणी आहे, स्वच्छ पाणी, त्या पाण्यावर जर धूळ बसली तर ती धूळ आपल्याला चटकन नजरेला दिसते ना. मग आता तसं आणि समजा एखादा तेलाचा थेंब जर त्याच्यावर टाकला तर ते सुद्धा आपल्या जवळ वरती दिसतो पाण्यावर. तसं आपलं हे जीवन आहे. आपल्या हृदयामध्ये जर आपण एखादं थेंब टाकला, थेंब कशाचा, तर तत्वज्ञानाचा थेंब टाकला तर काय होणार आहे, त्या तत्वज्ञानानं आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. आणि त्या आत्मज्ञानामुळे पुढे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होती. पण हे तत्वज्ञान पण आपण स्वीकारलं पाहिजे ना. त्या तत्वज्ञानापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि जर नाही पोहोचलं तर काय होणार आहे, नुसतं आपण म्हणतो ना पौर्णिमेच्या वेळेला कोजागिरीला आपण बघा चंद्रामध्ये दूध आपण धरतो असं भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहतो. कशासाठी पाहतो, त्याचं पण काहीतरी कारण असतं. आता ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला जर भांडा आपलं ते दूध हलत असेल तर आपल्याला चंद्र हललेला दिसतो. मग तो चंद्र हलतो का, ते दूधच हलतंय. खरंच म्हणजे काय असतं, हातातलं जे आपलं जे आहे ना ते हलत असतं. म्हणजे माणसाचं मन आणि माणसाची वृत्ती ही डळमळीत नाही व्हायला पाहिजे. ते कसं राहिलं पाहिजे, संत आणि शांत राहिलं पाहिजे. मन एकाग्र झालं पाहिजे. मनाची चित्तवृत्ती ही व्हायला पाहिजे. कशी व्हायला पाहिजे, एकाग्र चित्तवृत्ती व्हायला पाहिजे. तरच आपल्याला हा कर्मयोग साधता येणार आहे. आणि ह्या कर्मयोगामध्ये काय आपण चंद्र हललेला दिसला, डळमळ दिसला तर आपल्याला काय होतं, तर ते आपलं जसं जीवन सुद्धा आपल्या डळमळीत व्हायला नाही पाहिजे. तर आपण स्थिरता ठेवली पाहिजे. आता म्हणजे कसं आहे, आता कर्माचं काय 3 प्रकार सांगितलेले. तर 3 म्हणजे कसं, पहिलं काय कर्म निष्काम कर्मयोग, भक्ती योग आणि ज्ञान योग, हे 3 सांगितलेले आहे. आता त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात, आउट हात का नरदेह अल्लाने तुझे दिया, आउट हात का नरदेह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सोया नाहक जन्म गवाया. म्हणजे माणूस काय करतो, फक्त खाण्यापिण्यातच आपलं आयुष्य घालवतोय आणि काही साधत नाहीये. तर आपण काय केलं पाहिजे, आता आपल्यामध्ये सुद्धा देव आहे हे आपण ओळखलं पाहिजे. तर तुकाराम महाराजांनी काय केलंय, तुकाराम महाराज ज्या वेळेला रानावनात जायचे भजन कीर्तन करत, त्यावेळेला त्यांना झाडा झुडपामध्ये सुद्धा देव दिसायचा. त्यावेळेला काय म्हणायचे महाराज की अभंगातून आपण म्हणतो, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी.
तसं आपल्याला म्हणजे संतांना ह्याच्यामध्ये झाडा झुडपात देव दिसला, आपल्याला दिसतो का माणसात देव बघा म्हणतात, संत म्हणतात माणसामध्ये देव बघा, आपण पाहतो का माणसात? नाही पाहत. हे आपण चुकीचं वागतोय. मग आपल्याला कसं काय निष्काम कर्म योग साधता येईल? मग काय केलं पाहिजे? आपण ते साधता आलं पाहिजे. आपल्याला निष्काम कर्म हे साधता आलं पाहिजे, पण त्याचा आपण विचार करत नाही. माणूस माणसालाच विसरत चाललेला आहे. आजकाल नातीपोती सुद्धा राहिलेली नाहीयेत, नावापुरती नातीपोती, आणि सगळं हे जग कशाने भरलेले? स्वार्थाने भरलेले. फक्त तुम्ही आजकाल मनुष्य कशाला किंमत देतोय? तर पैशाला किंमत देतोय. आजकाल माणसाच्या नात्याला किंमत नाहीये. द्रौपदीनं धावा केला, श्रीकृष्णानं धावत येऊन द्रौपदीचं रक्षण केलं. पण आजकाल आहेत का असे बहीण भाऊ? क्वचितच बघायला मिळतात. आजकाल 10 वर्ष बहीण भावाशी बोलत नाहीये. ही जगाची ही शोकांतिक आहे. ह्या भगवंताच्या दारात आपण बसतोय, पण हे प्रेम माणसाने ठेवलं पाहिजे. प्रेम निदान आपण आपलं नातं होतं हे जपलं पाहिजे. मुक्ताई ज्ञानाई ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ही कुणी म्हटलंय? मुक्ताबाईने म्हटलंय. कुणाला? माऊलींना म्हटलेले. माऊलीची बहीण होती मुक्ताबाई. मग तिला जेव्हा म्हटलं हाक मारली, केवढा मोठा तिचा अधिकार होता मुक्ताबाईचा. ती लहान होती, पण तरी पण तिनं एवढा भावासाठी हाक मारली. भावाने पण तिचं ऐकलं. म्हणजे हे कसं आहे, आपण ह्या पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, पण आपण त्याचा विचार करत नाही. फक्त पुस्तकातल्या गोष्टी पुस्तकातच ठेवतो, पण त्याचा आपण थोडा सुद्धा विचार करत नाही. तर हे जीवनाची ही जशी अशी शोकांतिका आहे. तर जशी गोष्टामध्ये साखर असते, तसं प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये देव असतो. आता हे आपण सावतामाळीच्या उदाहरणात पाहिलं. सावतामाळी कसे होते? कुठे ते पंढरपूरला गेले नाही, कधी काही नाही, त्यांनी कधी पंढरीची वारी केली नाही, पण त्यांनी साठविला देव हृदय मंदिरी. हृदय मंदिरात त्यांनी हा देव साठवला. त्यांचा पण केवढा मोठा अधिकार, आणि त्यांच्या या म्हणजे त्यांनी त्यांचा एवढा अधिकार, आणि त्यांच्या आपण कुळामध्ये जन्माला आलो, हे आपलं भाग्य तर नाही, पण भाग्याच्या वर परम भाग्य म्हणावं लागेल. आपण त्यांच्या वंशात जन्माला आलेले. तर आपण काय केलं पाहिजे? या गोष्टी काय लक्षात घेतल्या पाहिजेत. आता आपण यज्ञ म्हणजे काय? आता इथं काय म्हटलेले? यज्ञेनं श्लोकात आपण सुरुवातीला काय म्हटले? यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधना. म्हणजे जे यज्ञ आहे ना, ते यज्ञाचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. आता यज्ञ म्हटल्यानंतर आपल्याला काय डोळ्यापुढं काय येतं? असं कुंड तयार केलेलं आहे. कुंड तयार केलंय, त्याच्यामध्ये आहुती देण्यासाठी लाकडं अशी घेतलेली आहेत. काही ब्राह्मण बसलेत, काही भक्त मंडळी बसलेली आहेत, आणि ब्राह्मण आपलं म्हणतोय ओम अग्नेय स्वाहा, ओम भास्कराय स्वाहा, ओम वायवे स्वाहा, असं म्हणून त्याचं आहुती देतात. मग आता जी ज्या ज्या देवतेला आहुती देतात, तर ती आहुती आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे की ती आहुती त्या भगवंतापर्यंत पोचते. ती कशी पोचते? आता तुम्ही म्हणाल कशी काय पोचते? आता इथं बोललेलं काय ते वरती स्वर्गात जाताय काय त्या देवाला पोचायला? अग्नीला जाते का काय? हे उगाच आपलं आजकाल कसं आहे, विज्ञान युग आहे, आपला त्याच्यावरती जास्त विश्वास नाहीये. पण भगवंत म्हणतात की जिथं आपण पृथ्वीवरती जी आहुती देतो, ती त्या देवापर्यंत देव पोचवतो. आणि ते कसं? आपल्या घरात जसं पूर्वी बघा पोस्टातून पत्र यायचं, घरी यायचं की नाही, तर ते कसं यायचं? त्याच पद्धतीनं देव आपलं हे काम त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं काम प्रत्यक्ष भगवंत करत असतो. हे सत्य गोष्ट आहे. आता आपल्याला ज्ञानयोगामध्ये हे आपण म्हणतो. आता हे असे आपण पहिलं सुरुवातीला ज्ञान म्हणजे यज्ञाचं आपण पाहिलं. आता यज्ञ म्हणजे काय? यज्ञ कशाला म्हणायचं? तर यज्ञ म्हणजे देवपूजा. देवपूजेला सुद्धा आपण यज्ञ म्हणू शकतो. आता त्याच्यानंतर दुसरं काय आहे? तर हे यज्ञ झालं, नंतर हे तरी यज्ञ आणि आता मला भटकं लक्षात येईना. यज्ञ झाल्यानंतर आपण जे आता कुत्र्याला पहिलं सुरुवातीला कसं होतं की गाईला कुत्र्याला आपण घास द्यायचो, आणि ते सुद्धा आपला एक प्रकारचा यज्ञच होता. आता तसं होत नाहीये. मग गाईला घास देणं हे काय आहे?
तो पण एक प्रकारचा यज्ञ म्हटलेला आहे. तर त्याच्यानंतर हे काय आपण करणं हा दान सुरू होतं. दान यज्ञाला सुद्धा हे दान मला आठवत नव्हतं. दान म्हणजे यज्ञ. आता हे दान सुद्धा कुणी केलं होतं आपल्याला उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर कर्णाची गोष्ट घेता येईल. आता कर्ण हा कोणाचा मुलगा होता? मामा सूर्याचा मुलगा होता. सूर्यपुत्र होता ना कर्ण. तसा अर्जुन कोणाचा होता? इंद्राचा मुलगा होता. अर्जुन हा इंद्राचा मुलगा होता. मग आता इंद्राचा मुलगा असल्यामुळं आता ज्या वेळेला कर्णाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं त्यावेळेला इंद्राला भीती वाटायला लागली की आता श्रीकृष्ण जरी अर्जुनाच्या बाजूने असले तरी कर्णाला काय अमोघ शक्ती मिळालेली होती. मग कर्णाचा विजय होईल असं इंद्राला भीती वाटायला लागली. मग ती भीती त्याच्या मनात आल्यानंतर त्यानं काय केलं की आता त्याचं दानशूरपणाचा माहिती होती, ख्याती होती सगळीकडे ना, दानशूर आहे म्हणून कर्ण. मग तो कर्ण दानशूर म्हटल्यावर त्यांनी काय केलं की आता आपण एक युक्ती केली. त्यांनी काय केलं, इंद्रानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो कर्णाकडे गेला. आता कर्ण हा किती दानशूर होता हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे एकदा असं म्हणतात की म्हणजे ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्या गोष्टीचा की एकदा कर्ण गाडी करायला बसलेला होता. आणि म्हणजे तो काय स्वतःच्या हाताने म्हणजे सेवेकरी होते त्याचे गाडी करायला. मग त्या वेळेला काय झालं, एक व्यक्ती त्याच्या जवळ आली आणि म्हणायला लागली की मला काहीतरी दान दे, म्हणजे दान मागायला चाली. गरीब होता तो. मग आता कर्णाला काय वाटलं, त्यांनी काय केलं, ती दाढी करायची जी वाटी होती तिचा सोन्याची वाटी होती. मग तीच पाणी ओतलं आणि ती वाटी त्या माणसाला दिल्यानंतर मग तो न्हावी काय म्हटला की का हो म्हणे राजे तुम्ही असं इतकं पटकन लगेच त्याला दिलं, तुम्ही दुसरं पण काही देऊ शकत होता ना, की नंतर थोड्या वेळाने म्हणा तर किंवा त्याला परत दरबारात बोलवलं असतं, नंतर काही देता आलं असतं. नाही म्हणे आताचा क्षण माझ्या हातात आहे, पण हा क्षण गेल्यानंतर मी जगेल की नाही याची मला शाश्वती नाही. म्हणजे हा सुद्धा विचार आपण करतो का कधी? नाही करत. जाऊ दे, आज नाही झालं आपल्याला तर उद्या करू, उद्या नाही झालं तर परवा करू. पण हे जे आपल्याला याच्यातून काय घ्यायचंय की हा प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे, प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. मग ज्याप्रमाणे कर्णानं ते दान केलं, त्या दानशूरपणाचा इंद्राने फायदा घेतला आणि तो याला इंद्रानं ब्राह्मणाचं रूप घेतला आणि कर्णाकडे गेला. आणि कर्णाला म्हटला, आता कर्णाला काय होतं तर कवच कुंडला दिलेली होती ना, कवच कुंडला होती तीच मला दे असं सांगितलं. आता तीच कवच कुंडला आता अगदीशाच्या शरीराला म्हणजे कानाला चिकटलेली होती ती कवच कुंडल. आता ती काय तशी थोडीच निघणार होती. पण आता कर्ण दानशूर असल्यामुळे नाही म्हणायचं हे त्याच्या स्वभावात नव्हतं. मग त्यानं काय केलं, एक हत्यार घेतलं आणि त्या हत्यारानं दोन्ही पण कर्णकुंडल त्याचे कापून त्याच्या हातात दिले. ज्या वेळेला इंद्राने ते हातात घेतलं आणि तो हळूहळू मंद पावलं टाकत चालायला लागल्यावरती त्याचा पाऊलच पुढं उचलेना. मग हे पाऊल का पुढं उचलेना, काय कारण होतं या पाऊल न उचलण्याला? तर ज्या वेळेला हे असं घडलं त्यावेळेला आकाशवाणी झाली. आकाशवाणी म्हटली, हे तू कर्णा म्हणजे हे इंद्रा, तू जे कर्ण कवच कुंडल घेऊन चाललायस तर ती घेतली तू, त्याने मागितली तुला, त्याने तुला दिली, पण त्याच्या मोबदल्यात तू त्याला काय दिलं? जो फक्त नुसतं घेतो त्याला काही अर्थ नाही. त्यानं पण द्यायला शिकलं पाहिजे. त्याचं कोणाचं पण आपल्याला कोणी जर आपल्यावर उपकार केले, म्हणजे ज्याला कुणी आपल्याला उपकार म्हणा किंवा काही वस्तू दिली तर आपण सुद्धा त्याचा मोबदला काहीतरी द्यायला शिकलं पाहिजे. तर तू काही न दिल्यामुळं तुझं हे पाऊल उचलत नाही अशी आकाशवाणी त्यावेळेला झाली. आकाशवाणी झाल्यानंतर मग इंद्राला खडबडून जाग आली. मग इंद्र म्हटलं, आता आपण काहीतरी याला काय द्यायचं? मग त्यानं काय केलं, एक अमोघ शक्ती त्याला कर्णाला देऊन टाकली. मग त्या शक्तीवरती आता त्याचा विजय होणार होता म्हणजे कर्णाचा. परत त्याला चिंता वाटली की आता आपण तर दिलंच आहे, मग आता अर्जुन हा माझा मुलगा आहे शेवटी,
मग माझ्या मुलाचा पराजय म्हटल्यानंतर काय उपयोग आहे ना. मग पुढं काही कालांतरानं त्यानं घटोत्कच म्हणून होता, तर त्या घटोत्कचाला पुढे केलं आणि ती कवच कुंडलं युक्तिवादानं परत मागून घेतली आणि मग पुढे अर्जुनाचाच विजय झाला असं आहे शास्त्रामध्ये, ग्रंथात असा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे माणसानं काय केलं पाहिजे, दानशूर वृत्ती ही माणसानं ठेवली पाहिजे. मनुष्य काय म्हणतो नुसतं मी केलं, पण हे मी केलं हे म्हणणं सुद्धा काय आहे, त्याच्यानं सुद्धा काम निष्काम कर्म काही साधत नाही. मी म्हणायचंच नाही तर काय म्हणायचं की हे भगवंता जे तू दिलेलं आहे तेच तुला अर्पण करतोय असं म्हणायचं, मनात हा भाव ठेवायचा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा तेने भया पारा तोषा लागली. म्हणजे तू जे दिलेलं आहे हेच तुला परत अर्पण करतोय. आता देवाला काय लागतंय हो, देवाला पान फूल फळ. आपण काय फळ नाही मिळालं तर भगवंत काय म्हणतात, फळ नाही मिळालं तर मला फूल वा, फूल नाही मिळालं तर पान वा, पान नाही मिळालं तर पाणी वा, ते सुद्धा माझ्यापर्यंत पोचते. मग आपण अशा प्रकारे सेवा केली पाहिजे ना. आपण काहीच करायला मागत नाही, पाण्यापर्यंत सुद्धा जायला तयार नाही आपण. मग कसं काय घडायचं, आपल्याला काहीच घडणं शक्य नाही ना. मग असं ज्या वेळेला आपण मनभावे आणि मनापासून जे सेवा करतो ती भगवंतापर्यंत पोचते. आणि आपण जर संकटात असलो तर भगवंत हा आपल्याला मदत करतोच हे ब्रीद वाक्य. ते कशी मदत करतो, गजेंद्राची गोष्ट आहे. गजेंद्र म्हणजे कोण होता, हत्ती होता. तर ते असं मोठं म्हणजे नाही का पाण्याचा मोठा साठा असतो, म्हणजे सरोवर म्हणायचं थोडक्यात त्याला. त्या सरोवरामध्ये सर्व हत्ती त्याच्यात गेलेले असतात आंघोळीला, आणि हा गजेंद्र नावाचा हत्ती त्याच्यात असतो. तर त्याला काही केला वरती येता येत नाही. काय येत नाही तर खाली त्याचा पाय मगरीनं धरलेला असतो. मगरीने धरलेल्यावरती त्याला काय वरती येताच येत नाही त्या गजेंद्राला. तो खूप म्हणजे आरडाओरडा करतो. त्याची सगळी म्हणजे नाही का वंशावळ सगळे, त्याची मुलं, त्याची बायको, त्याची नातवंड, ते सगळे येतात. हे त्याच्या शेपटीला धरते, ते त्याच्या शेपटीला धरते आणि त्याला वरती ओढण्याचा प्रयत्न करतात. पण तो काही वरती असं चिखलात रुतून बसलेला आहे, मगरीनं त्याचा पाय धरलाय, त्याला काही वरती येता येत नाही. मग तो भगवंताचा धावा करतो आणि बाजूलाच अशी कमळाची फुलं असतात, तर त्याचं एक फूल उचलतो असं सोंडेनी आणि भगवंताचं नारायणा म्हणून मोठ्याने त्याचा धावा करतो आणि वरती आकाशाकडे ते फूल फेकतो आणि आकाशवाणी होते. आणि मग त्याचा मगरीचा पाय त्याचा म्हणजे भगवंत येतात आणि त्याची सुटका करतात. तर असं त्या कथेमधून आपल्याला बघता येते. म्हणजे ह्या भवबंधनातून सुटायचं असेल आपल्याला, म्हणजे मगरीचं पाय म्हणजे कसं आहे, आपलं संकट समजा. तर आपण ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेला आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. सगळा भार त्याच्यावरच व्हायला पाहिजे, तरच आपल्याला शांती आणि समाधान भेटतं.